किती झाडं पडू शकतात याची पूर्ण गिनती करून त्यांना तिची यादी सबमिट केलेली आहे आणि त्या घटनेला आजपर्यंत त्यांच्याशी संपर्क आणि त्याच कोणत्या दिवसाचा पाऊस सतत सुरू असल्यामुळे पुन्हा भीती वाटली म्हणून आज दिनांक 29ला आम्ही तहसीलदार मॅडमला पुन्हा निवेदन दिलेले आहोत आणि त्या निवेदनाच्या अंतर्गत ही झाडं किती लवकर काढता येईल हे आम्ही आणि मॅडमनेही आम्हाला आश्वासन दिले त्याप्रमाणे आपल्याला किती लवकर काढता येईल ती काढ जेणेकरून आपल्याला पुन्हा अशा प्रकारचा हादसा होऊ नये आणि आरामात ती झाडे काढता येईल. जीर्ण झालेली झाडं आहेत ज्याच्याकडून भविष्यात नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो अशा झाडांची यादी प्राप्त झालेली आहे. सदर यादीच्या अनुषंगाने आपण वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन जी झाडं आहेत ती झाडं आता सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असल्यामुळे संबंधित विभागाला आपण सदर झाडं कापण्यासाठी पत्र देण्यात आलेलं आहे आणि संबंधित जे विभाग आहेत त्या विभागाकडून ही कारवाई तात्काळ होईल यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये संबंधित जे काही जीर्ण झालेली जी झाडं आहेत ते संबंधित डिपार्टमेंटकडून तोडण्यासाठीची कारवाई करण्यात येईल. शहरामध्ये जीर्ण झाड पडला त्याच्यामुळे 2 इसमांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुःखद घटना घडली. त्यानंतर माझ्याकडे काही अर्ज आले आहे. सडक अर्जुनी झाले किंवा वडेगाव परसोडी काही अर्ज आलेले आहे वन विभागामध्ये माननीय तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या मार्फत आलेले आहे आणि आम्ही त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. सदरची जागा जी आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि काही जागा PWD आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडून पण एक नाहरकत प्रमाणपत्र घ्यावं लागते. तर आम्ही त्यांच्याकडे एक रीतसर अर्ज पण केला आहे. त्यांच्याकडून जेवढ्या लवकरात लवकर येईल नाहरकत प्रमाणपत्राचा अर्ज आम्हाला भेटेल तर आम्हाला पुढची जी कारवाई आहे ती करायला लवकर आम्ही करू आणि अशी घटना घडू नये म्हणून जे ग्रामपंचायत असेल, स्थानिक प्रशासन, नगरपंचायत असेल किंवा त्यांनी आपल्या क्षेत्रातील जे अत्यावश्यक जीर्ण झालेली झाडे आहेत ते बघून आम्हाला एक अर्ज करायला पाहिजे आणि आम्ही मग लगेच त्याच्या अर्जाची दखल घेऊन मोका पंचनामा करून सदर झाडे कपायची परमिशन देऊ. तशी आपल्याला अर्ज दिलेले आहेत का नगरपंचायतने? असे आम्हाला आता नुकताच ही घटना झाल्यानंतर नगरपंचायतने अर्ज दिलेला होता आणि आम्ही तत्काळ नाहरकत प्रमाणपत्र देऊन दिलं त्या झाडांना. यानंतरही काही अर्ज प्राप्त झाले तर आम्ही आताच 2 दिवसापूर्वी 2 झाडे सडक अर्जुनीचे कोसळलेले होते ते पण आम्ही डेपोला पाठवलेले आहे. तर अशा प्रकारे एकदम अत्यावश्यक असलेली झाडे आहे ते आपल्याला परमिशन देता येईल. यात वन विभाग सहकार्य करणार.